हां सांगा. काय नाही सर. हं? आपल्यासाठी स्थळ पाहिजे सर. तुम्हाला स्थळ पाहिजे. हां हां. बरं बोला. तर मिळेल काय म्हणालो. मिळणार साहेब, सगळ्यांना मिळायला पाहिजे. हां हां. हो नाही जसं. नाही, आपण आपण कसं आहे, मिस्त्री काम करतो. इस्त्री काम करता, अरे वा. हां हां. मग आपल्यापाशी सेंटरिंग आहे, सगळं आहे. बुत्ती घेतो आपण. काय करता? बुत्ती घेतो डायरेक्ट आपल्या. वृत्ती म्हणजे? म्हणजे डायरेक्ट काम घेतो आपण. वृत्ती आरसीसी काम पूर्ण आपण घेतो. काय काय काय? आरसीसी काम आपण पूर्ण घेतो समजा. कॉन्ट्रॅक्टदार होतो समजा. हां कसलं कॉन्ट्रॅक्ट घेता? मिस्त्रीचं, बिल्डिंगचं. बिल्डिंगचं काम करता. हां मला वाटलं इस्त्रीचं काम हां. करता. ओके ओके. नाही 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 नाही, बिल्डिंग बिल्डिंगचं काम मिस्त्री. करता. ओके ओके, कळलं कळलं. हां 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 चांगली गोष्ट आहे की. हां. बरं. आणि तर माझं माझं गाव आहे नांदेड. नांदेडमधून बघताय? हां. नाही नाही, मी इथं मुंबईला आलो, 5-6 वर्ष झाले. हां 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 मुंबईला कुठे राहता? हां. मुंबईला पनवेलला राहतो. पनवेलला राहता. म्हणजे नवीन हां मुंबई आता. हां. नवीन नवीन मुंबई. 4 नंबर मुंबई ना पनवेल? हां. नवीन मुंबई. बरं. बरोबर आहे. हां. हां मुंबई खूप विस्तार होतोय मुंबईचा. हो हो, मुंबईचा बक्कळ विस्तार होते. हं. तर इकडे बरं. तर किरायानं राहतो. हां किरायानं राहतो. बरं. सर तुम्ही आम्हाला केव्हापासून बघताय? तुम्हाला 5-6 दिवस झालं हो, तुमचे व्हिडिओ बघतो. 5-6 दिवस झाले. हो. बरं. आम्ही तर तुमचं बरं तर हां. तुमचं बोलणं वगैरे सोयीस्कर दिसतंय. सर तुम्ही बोलण्यावर बोलायचं नाही कधी. नाही नाही, बोलण्यावर बोल ना, तसं काही तसा विषय नव्हे. नाही नाही, बोलण्यावर मात्र बोलायचं नाही काय. कधी. हां. म्हणजे लोक नाही चुना लावू शकतात गोड बोलून. नाही नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. हो, हो. बरोबर आहे. ते तेव्हा बी बरोबर आहे तुमचं. बोलण्यावर कधीच फसायचं नाही. गोड बोलणारे नाही भरपूर आहेत. नाही, आहेत गोड बोलणारे भरपूर लोक आहेत, मला माहिती आहे. हां आता कसं आहे, जरा असं बोलणं तुमचं सहिस्तर वाटलं, त्यामुळे फोन करावं म्हणलं, बरं. विचारपूस करून घ्यायला काय हरकत नाही. हां हां आम्ही जाहिराती घेतो. जाहिरात म्हणजे कसं, आम्ही लग्न जुळवत नाही, ॲटोमॅटिक जुळतं ते. हां म्हणजे जाहिरात हां माध्यमातून हां. जुळतं ते. असं आहे का? हां म्हणजे आम्ही डायरेक्ट हां समजा आता तुमचं तुमचं बायोटा आहे ना, तो डायरेक्ट मुलींसमोर दाखवणार आम्ही. हां हां. हां मुलींना शो करतो डायरेक्ट. ठीक आहे ना, हां मग काय ते हरकत नाही. हां मग त्यांना ते डायरेक्ट दिसल्यामुळे कसं, डायरेक्ट तुमचा नंबर भेटतो त्यांना आणि ते लोक तुम्हाला कॉल करणार डायरेक्ट. हां हां. हो. ही कन्सेप्ट तर तुम्हाला कशी आपलं वाटते? हां, तर आपल्याला घर जावयाचं स्थळ पाहिजे. गरजावी हो, मिळेल की, असं काय नाही. खूप हां लोकांना हवे असतात. त्या दिवशी पण कोणीतरी केला होता कॉल गरजावीसाठी. हां हां. हो हो, आता तुम्ही घरजाविषयी बी याच्यावर बोलले आता आपल्या हो याच्यावर, त्याच्यामुळे ते मला जरा तुमचं बोलणं थोडं सोयीस्कर वाटलं. त्याच्यामुळं फोन करून विचारपूस करावं. बरोबर बरोबर. हां. ठीक आहे. आता काही लोक तुम्ही कसं आहे, घर जावई म्हणतात, लोकांच्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवतात. आपलं तसं काही नाही. बरं हां. नाही नाही, आपलं तसं काही विषय. तुम्ही आता काय कमवून वगैरे ठेवलात का? हां. तुम्ही स्वतः काही प्रॉपर्टी वगैरे कमवलात का? नाही नाही, आपण काही नाही. आता तुम्हाला सांगतो, माझं लग्न पहिलं झालं होतं. हां बायको एक्सपायर झाली. बरं मूल बाळ काही नाही. बरं. हां. तर मी कमीत कमी 7 वर्ष झालं असाच. आणि 5 वर्ष झाली की मुंबईला आलो. नाही तुम्हाला दुसऱ्यांची प्रॉपर्टी नको, मग तुम्ही स्वतः काही कमवलेलं आहे का? नाही, स्वतः काही ना, समजा आता ते असंच आपले कामामध्ये दिवस निघून गेले. हं. मायबाप आई वडील होते, बरं. त्यांची सेवा केली काही. हां 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 असंच याचे दिवस निघून गेले. समजा आता मुंबईला आलो. हां. आता इकडे काम पण वगैरे पण घेतो, काम ऐका, करतो. मी काय म्हणतो माहिती आहे, हे बघा आपण हां तुमचा बायोटा घेऊयाच. हां हां. घेतो बायोटा तुमचा, नाही असं नाही. फक्त विषय कसा आहे की आम्ही जाहिरात जी घेतो ना, त्याला पैसे लागतात. किती? 3,000 रुपये लागतात. हां 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 3,000 आम्ही घेतो, तेव्हा आम्ही जाहिरात देतो. डायरेक्ट तुमचा हां नंबर दिसतो लोकांना मग. आणि हां हां बऱ्याच मुली असतात ना, खूप मुली बघणार तुम्हाला, आणि त्याच्यातल्या काही मुली तुम्हाला कॉल करतील.
हां सगळ्याच मुली कॉल करत नाहीत, पण ज्या मुली कॉल करतात ते त्यांच्याशी तुम्ही बोलू शकता. घरजावीसाठी मोठं हेडिंग दिलं जाणार, घरजावी पाहिजे हां म्हणून. म्हणजे हां घरजावी आहे मुलगा म्हणून हे केलं हां जाणार. म्हणजे हां घरजावी राहू शकतो असं काहीतरी हेडिंग असेल. कळलं ना? हां मग जेणेकरून हां कसं ज्यांना घरजावी पाहिजे, बरेच असे लोक असतात की त्यांना मुलगा नसतो. नाही बरोबर आहे. मग ते खूप लोक असे असतात. त्याच्यामुळे असं काय नाही, भेटेल तुम्हाला, नाही असं नाही. असतात बरोबर. हो, खूप कितीतरी लोक हो असतात. फक्त कसं नाही तुमचे ना विचार चांगले असतील तर भेटेल तुम्हाला. नाही बरोबर आहे ना, विचार चांगलेच पाहिजेत ना. हो. आम्ही साहेब हां पैसे घेऊन लग्न जमवतोय. हां तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल? म्हणजे जर आम्ही पैसे घेतले पाहिजेत का? नाही नाही, पैसे घेण्याचा तसा विषय काही नाही. हां त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही तुम्हाला. हां आता कसं आता तुम्ही त्या क्षेत्रात उतरले त्याच्यामुळं पैसे तर घ्यावाच लागतील ना, तसं थोडंच राहते. बरं. आता काय आहे की पुढचं काम बी झालं पाहिजेत ना. बरोबर. हा? आता माणूस काय करतोय अचानक काहीतरी, आता समजा तुमचे चॅनल बघितले, बरोबर. हा? हां. बघितल्यामुळं माणसाला काय वाटते, आता माणूस असते अडचणीत. हो हा? हो आता मी परेशान मध्ये पहिल्याच, आता आपल्याला कसं वाटतं बाबा आपल्या साथीदार आपल्याला पाहिजे. बरोबर. बिगर साथीदारचा माणूस तर राहू शकत नाही. हो. हा? हं, साथीदार पाहिजे म्हणजे माणसाला काहीतरी हे होते, हं. सपोर्ट राहते. हो. त्याच्यामुळे आता तुमच्या पैशाचा विषय तसा काही नाही. हां. पैसे तुमचं नाही, घेणं पण योग्य आहे, त्याच्याबद्दल काही नाही. आम्ही काय बदल वगैरे केले पाहिजेत का या गोष्टीमध्ये? तुम्ही बदल काय, तुम्ही पुढच्या माणसाला बोललं पाहिजे, त्याला सांगितलं पाहिजे, हां हे असे असे आहेत, आम्हाला फोन आलता, हां तर तुमचं म्हणणं काय आहे. हां हां. म्हणजे जे गरजू माणूस आहे बरोबर. ते तर हो म्हणू शकतं. खरं आहे. हो. हा, हा, बरोबर. आम्ही हा. डायरेक्ट तुमचा बायोडा शो करतोय ना, डायरेक्टच दाखवतोय. हो ना. डायरेक्ट दाखव ना समोरच्याला. बायोडाटा तर डायरेक्ट दाखवावंच लागणार. हो, डायरेक्ट तुमचा बायोडा शो करणार, त्यांना दाखवणार. इथे हा, कुठलाही 2 नंबरचा व्यापार नाही करणार आम्ही हो डायरेक्ट ना. तुमचा नंबर समोरच्या पार्टीला दिसणार अगोदर. हो. म्हणजे त्याचे पैसे नाही बरोबर. घेणार त्यांच्याकडून. हा, हा. मुलींकडून पैसे नाही घेत आम्ही. फक्त मुलाकडून घे. मुलाकडून घेतो फक्त. हा. काही बदल वगैरे केले पाहिजेत काय यामध्ये? बदल बदल काय, फक्त आपलं समजा कसं आहे, आता आमचं गावचं नांदेड आहे. हां. आता आमचे नातेवाईक तर कोणी नाही. हा? हं, हं. आता आमचं तर पहिली फॅमिली वारली. बरोबर. आता नातेवाईक कसं आहे, नातेवाईक मध्ये कसं राहतंय, ते बघतात न बघतात, ते कसं आहे दुश्मनकी असती, कोणाला बरं वाटते कोणाला नाही बरं वाटत. नाही, आम्ही काय करायचं म्हणजे आम्ही कसं लग्न जुळवू शकतो ते सांगा. तुम्ही लग्न जुळू शकता, तर आता ते भरोश्यावर आहे ना, विश्वास करावा लागतो ना. तसं नाही, ते भरवसा आहे बघा. भरवसा उगाच कोणावर ठेवायचा नाही. नाही नाही, उगाच आमची ठेवायचं योग्यता जमत आहे नाही. का, म्हणजे आम्ही त्या योग्यतेचे आहोत का, म्हणजे आम्ही जे काम करतो त्याला खरंच लायक आहोत का आम्ही, का लोकांना नाही आम्ही नाही, लुटतोय? नाही 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 नाही, तुम्ही लोकांना अजिबात फसवत ना. तुमचं योग्य, तुम्ही जे काम करता तुम्ही योग्य काम करायचे. हां. एकदम लोकांसाठी तुम्ही योग्य काम करायचे. तुम्ही कसं सांगू शकाल आम्ही योग्य काम करतो ते? आता आम्ही आमच्या भरोश्यावर सांगू शकतो ना. भरोसा आता नाही, लोकांच्या भरोसा आहे भरोश्यावर बघा. आपण भरोसा आपण हा. देवावर पण ठेवतो. देव भेटतो थोडा आपल्याला. नाही 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 नाही, देव भेटत नाही ना. मग देव कसा भेटत? देव हा? देव लबाड आहे हो, तो भेटत नाही, नाही देव आपल्याला. देव तर लबाड आहे. देवाच्या भरोश्यावर तर काहीच करायचं ना. हो. सगळं माणूसच काय करणार, माणूसच आहे. पूर्ण काय करायचं ते आपल्याला सगळं जन्म देऊन माणूसच सोडून करणार. दिलं धरतीवरती. बस बस, त्याचं काम संपलं त्याचं समजा. हो. जन्म देऊन त्याचं काम संपलं. आता बरोबर. जे करायचं ते आपल्याला करायचं. बरोबर. या धर्तीवर नाही जे साहेब, करायचं ते आपल्याला करायचं. मी जे योग्य करायचंय की अयोग्य करायचंय. आता आम्ही जे पैसे हा, घेतोय ना, हा. त्याच्यामध्ये काही बदल वगैरे केला पाहिजे का? पैशामध्ये आम्ही जे पैसे घेतो लोकांकडून. नाही, पैशामध्ये बदल काय नाही बघा. आता तुम्ही 2,000 3,000 घेतात ते काय नाहीत पैशाची, हां. घेण्याबद्दल काही म्हणायचं नाही. बरोबर. आता कसं आहे, जर असं काम झालं म्हणजे पुढच्या माणसाला समाधानी, बाबा आपलं खरं काम झालं, खरं आहे. हो हो, बरोबर आपलं ओके झालं. हा, आता बरोबर मी समजा परेशान आहे समजा, बरोबर आपलं खोटं जुळणार, हो. नातेवाईक कोणी बोलणार, बरोबर. त्याला देखो ना हां. की बाबा याचं वाईट व्हावं, हो. या असंच राहावं, बरोबर. असं समजा. इथे आम्ही भेदभाव काय करत नाही. जो काय असेल
आम्ही डायरेक्ट बायोडा शो करतो. म्हणजे आम्ही कोणाला असं नुकसान पोचवत नाही. नाही नाही आता हो, तुम्ही तुमचं समजा जसं म्हणणं असतं ना ते डायरेक्ट समोर मांडतो. म्हणजे आम्ही एक्स्ट्रा मसाला लावून सांगत नाही कोणाला, की नाही नाही बरेच मसाला लावायची गरज बरेच लोक मसाला सांगतात. लावायची गरजच हां. नाही ना. हो. बरेच लोक सांगतात, बरेच लोक लबाड बोलतात, हां. हे सगळं आपल्याला माहित आहे. हो. आता कसं आहे माहिती आहे का, आता तुम्ही समजा 3,000 रुपये घेतले हां. आणि माझं काम समजा झालं हां. तर मला काही वाटणार नाही. मी खरं तुम्हाला खरं आहे. धन्यवाद देईल. खरं आहे. हो. हा? हा. खरं आहे. त्याच्याबद्दल काही नाही. हो. नातेवाईकाच्या बी समजा उरावर उभं राहील की बाबा मी माझं लग्न केलं, मी हिमतीवर लग्न मी केलं, बरं. तुमची मला गरज पडली नाही. हो, आणि एकाच जागेवर तुम्हाला मिळत राहतील ना स्थळं. समोरून स्थळं येतच राहणार तुम्हाला. कारण कसं आम्ही डायरेक्ट फोन नंबर शो करतोय, मग त्यानंतर तुम्हाला मुली बघत राहणार, पुढे पुढे जात राहणार. आणि जेवढे लोक बघतील तेवढं कोण ना कोण तुम्हाला कॉल करतील. हां, घरजावी काय खूप लोकांना हवं आहे. हो, प्रत्येकाला मुलगा थोडा भेटतोय. नाही प्रत्येकाला मुलं भेटत नाही ना. हो. माझं वय जरा 43 आहे. असू देत ना, असू दे, असं काय नाही. हे बघा, तो माणूस मरेपर्यंत केव्हाही लग्न करू शकतो. कसं आहे माहिती आहे, आम्ही आधार देण्याचं काम करतो. लग्न म्हणजे लोकांच्या नजरेत खूप वेगळं बसलेलं आहे. हां, आम्ही आधार देतो. सगळ्यात महत्त्वाचं लग्न हा विषय खूप वेगळा आहे. समजलं ना. हां, लग्न कशासाठी आहे, दोन जीव एकमेकांना सांभाळले पाहिजेत शेवटपर्यंत. ही व्याख्या आहे लग्नाची. ऐकायला पाहिजे. हां, लग्न म्हणजे फक्त आकर्षण नाही. नाही आकर्षणाची गोष्ट ती नव्हती, आकर्षणाची गोष्ट नव्हती. बरोबर. एकूण एकाला सांभाळून घेतलं पाहिजे. बरोबर. आणि एकूण एकाचं समजून घेतलं पाहिजे, एकूण एकाचं ऐकलं पाहिजे. हो. तर ते लग्न झालं. बरोबर. ते काय मतलब नाही ना, नुसतं लग्न करून काय मतलब. आमचं एखादी चूक सांगा. तुमची चूक काही नाही बघा. काहीतरी असेल, तुम्हाला फोन केला काहीतरी असणार सर. असं काय नाही. हे बघा, माणूस पूर्ण कधीच बनत नाही. नाही बरोबर आहे. माणूस हा चुकीचा पुतळा आहे, ते बरोबर आहे. पूर्ण कधीच बनत नाही. कुठे ना कुठे चूक असेल आमची काहीतरी. नाही माणूस हा चुकतो कुठं तरी, त्याच्याबद्दल काय म्हणायचं नाही. तो व्यक्ती काहीच नाही. बरं, ठीक आहे. ठीक आहे. ऐका, तुमची जर परिस्थिती असेल तर भविष्यात केव्हा तुम्हाला म्हणजे कसं फक्त एकदाच पे करायचं आहे. आणि जर पे केलात तर त्याच्यानंतर आम्ही तुमचा जो मेसेज आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार. हे काम आम्ही करतोय. बाकी आम्ही स्वतः लग्न जमवत नाही, ऑटोमॅटिक जमतं लग्न आमच्याकडे. ते याबद्दल काय सांगायचं आहे? याबद्दल काय नाही. आता तुम्ही जर त्याच्यामध्ये हे केलं तर समजा जमली, त्याच्यात काही सांगता येत नाही ना. कारण कसं आम्हाला कॉल भरपूर असतात, दिवसभर कॉल असतात कंटिन्यू. आता तुमच्याशी बोलतोय, वेटिंगवरती कॉल आहेत, कंटिन्यू कॉल असतात. तर त्याशिवाय दुसरी गोष्ट, मेसेज पण प्रचंड आलेले आहेत, खोटं सांगत नाही. मी मेसेजचे व्हिडिओ टाकतोय मध्ये, पण तसं आता पुढे टाकणार नाही भविष्यात, कारण मला स्ट्राईक लागणार होता. कळलं ना. हां, तर मी तसे व्हिडिओ टाकायचे नसतात, पण मी टाकत होतो कशाला, लोकांना कळावं की खूप बिझी असतो मी, लोकांना कळत नाही, आणि म्हणून मी ते टाकत होतो. पण ते आता मी भविष्यात टाकणार नाही आहे. तुम्हाला कोणाला जर कोणाला हवं असेल की खरंच बिझी आहे का मी, तर मी त्याला पर्सनल व्हिडिओ पाठवू शकतो रेकॉर्डिंग करून असं. पण मी आता पब्लिकमध्ये नाही टाकणार मी. नाही सर, आपल्याला अत्यंत गरज आहे बघा तुमच्याकडून होत असेल तर काय. हो, होणार, काही घाबरू नका, असं काही इश्यू नाही. मी तर कसं माहितीये का, इथं हाताने करून खातो आणि दिवसभर काम करतो, त्याच्यामुळे कसं आपल्याला जरा एक साथीदार पाहिजे. बरोबर. होईल, काही टेन्शन घेऊ नका, काही टेन्शन घेऊ नका, होणार तुमचं. फक्त विषय कसा आहे की फक्त पेमेंट करावं लागतं. पेमेंट घेतल्याशिवाय आम्ही जाहिरात देऊ शकत नाही. सामाजिक संघर्ष हा जाहिरात चॅनल आहे. आम्ही फक्त जाहिराती घेतो, बाकी आम्ही काही करत नाही. सामाजिक संघर्ष हा जाहिरात चॅनल आहे, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे जाहिरात देता, म्हणजे जाहिरात कशी देता? जाहिरात म्हणजे कसं, तुम्ही पेमेंट केलात की आम्ही लगेच तुमचं रेकॉर्डिंग करून घेणार. रेकॉर्डिंग करणं म्हणजे जाहिरात त्याला म्हणतात. आपण बायोडा बनवतो ना, आपण आपल्या लग्नाचा, आता माझं लग्न करायचं आहे, मी माझा बायोडा बनवणार. बायोडा म्हणजे जाहिरात. जर मी बायोडाच बनवलं नाही, माझी जाहिरातच केली नाही, तर लग्न होणार कसं? बरोबर आहे. मग बायोडा म्हणजेच जाहिरात. तो बायोडा आमचा डिजिटल असतो, एवढंच.
डिजिटल म्हणजे कागदी बायोडा मुली बघत नाहीत. त्याच्यामध्ये काय 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 लिहावं लागेल? काही द्यायची गरज नाही, तुम्ही काहीच कम करू नका. फक्त पेमेंट केलात की रेकॉर्डिंगला घेणार मी डायरेक्ट. कारण मला हे बघा, तुमच्या आवाजात रेकॉर्डिंग पाहिजे. कारण कसं हे बघा, कागदावर लोक काही लिहू शकतात. तुमचा आवाज पाहिजे तुमचा. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामधून खूप काही गोष्टी समोरच्याला कळतात ना. तुम्ही चुकीचं बोललात किंवा काय केलात तर जे काय असेल ते समोर दिसणार त्यांना. मी कुठलाही मसाला लावणार नाही ते. म्हणजे काही वेळेला काय होतं, मध्यस्थी लोक काय करतात की मीठ मसाला लावून सांगतात. उदाहरणार्थ, नवरा चांगला आहे पण नंतर मग मुलीचा छळ करतो, किंवा वधू चांगली आहे वधू पळून जाते नंतर. तर ते प्रकार होऊ नयेत यासाठी मी डायरेक्ट तुमचं बोलणं जे काय ते समोर मांडतो. ते समोर मांडतो आणि ते समोरच्याला कळतं आणि ते लोक विश्वासाने लग्न करतात एकमेकांशी. किंवा ते अजून काही बोलणार तुमच्याशी, काय माझ्यावर पूर्ण विश्वास माझ्यावर ठेवणार नाही ते लोक चौकशी करतात असं. मग असं ते लग्न होतं. ठीक आहे, चालेल. हो हो हो, बरं, ठीक आहे. तर पेमेंट तुम्हाला करायचं म्हणजे या नंबरवर करावं लागेल का? हां, नंबर गुगल किंवा फोनपे करायचं. त्याने काय होतं ना ते सांगतो तुम्हाला. तुमच्याजवळ हो, हाच नंबर आहे. किंवा स्कॅनर पाहिजे तर स्कॅनर पण पाठवू शकतो. पण ऐका सांगतो. घाई मारू नका, ऐका. तो जो पेमेंट तुम्ही करता मला, त्याची तारीख लक्षात राहण्यासाठी गुगल किंवा फोनपे करा, किंवा कसंही पेमेंट केलं तर तारीख मात्र लक्षात ठेवा. तारीख का लक्षात ठेवायची? कारण तुमचं लग्न झालं की तो व्हिडिओ काढून टाकायचा असतो. तो काढून टाकायचा. नंतर कशाला पाहिजे तो? मग तो काढून टाकणार. मग काढून टाकणार ना ते. मग त्यावेळी कसं मला ती तारीख महत्त्वाची असते. मग नाहीतर खूप व्हिडिओ बनलेले आहेत, मग त्याच्यात शोधावा लागतो मला व्हिडिओ तो. नवीन व्हिडिओ बनत असतात. आता आपण या नंबरवर जे बोलालो, हे तुमचाच नंबर आहे का? हो 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 हो, माझाच नंबर आहे. फोनपे पण आहे, गुगल पे आहे, सगळं आहे. हो, हेच नंबर पे? हो, ऑनलाईन पे पण आहे, बँकिंग पे आहे, सगळं आहे. हो हो, चालेल. हो, ठीक आहे. हो, ठीक आहे. होय. मित्रांनो, आम्ही लग्न जुळवण्यासाठी लायक आहोत का, हा विषय आहे मेन. आम्ही जे पैसे घेतो ते पैसे घेणं बरोबर आहे का, हा सुद्धा एक मेन विषय आहे. आम्ही तुमच्यासाठी अजून काय करू शकतो ते सुद्धा तुम्ही सांगायचं आहे. कारण आम्हाला एक आदर्श घडवायचा आहे, समाजामध्ये एक आदर्श घडवायचा आहे. जे लोक लुटारू आहेत, भरपूर लुटत आहेत आणि बऱ्याच लोकांची लग्न जुळत नाहीत, आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे छोटासा. तर तुम्हाला जर आवडत असेल आमचं काम तर तुम्ही इतर लोकांना सांगा. आणि जर आमच्यामध्ये काही त्रुटी असतील तर तुम्ही तेही आम्हाला सांगा. आणि ते सुद्धा लाईव्ह पब्लिकमध्ये सांगायचे आहेत. ज्या काही त्रुटी आहेत त्या पब्लिकमध्ये सांगायच्या आहेत, जेणेकरून कसं आम्ही कोणताही 2 नंबर काम करू शकत नाही. कळलं ना? तर त्यासाठी तुम्ही सांगायचं आहे. तुम्हाला रेकॉर्डिंगमध्ये यायचं असेल तुम्ही अवश्य सांगा. ग्राहकांचे सल्ले आम्हाला हवे आहेत. तुमची जी काही मतं आहेत मी एकट्याने बनवून चालणार नाही ना. मी माझं भलं करेन, मी माझं घर भरेन आणि माझा मोठा बंगला बनवेन, मोठ्या आलिशान बंगल्यामध्ये राहीन, मजा करेन, असं उपयोग नाही. तुमच्या जीवावर जरी मी मजा केली तरी तुमचं त्यातून काहीतरी फायदा व्हायला पाहिजे. कळलं ना? हा माझा हेतू आहे. मी किती कष्ट करतो हे मला माहिती आहे. फक्त विषय कसा आहे की तुम्हाला त्यातून निष्पन्न काहीतरी चांगलं घडलं पाहिजे, हा माझा उद्देश आहे. तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. धन्यवाद.